आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे। सामंत हे नागपूरहून गडचिरोलीच्या पाहणी दौऱ्यावर निघणार होते, मात्र त्याआधीच पायलटला बिघाड लक्षात आलाय आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। मात्र उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणी का झाली नाही असा सवाल उपस्थित केला जातो। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर हे फोन लाइन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, अतिशय धक्कादायक अपडेट म्हणावी लागेल। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे। काय घडलंय नेमकं? निश्चितच गेले 2 दिवस उद्योग मंत्री उदय सामंत जे आहेत ते विदर्भ दौऱ्यावरती आहेत आणि आज ते उदय सामंत नागपूरवरून गडचिरोली येथील सुरजागड येथे पाहणी दौरा करण्यासाठी जाणार होते। मात्र त्याआधीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये जो आहे तो बिघाड झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे। जो पायलट होता त्याच्या आधीच लक्षात आलं की हेलिकॉप्टरमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी चर्चा तिथे रंगलेली आहे की हे सगळं आधी का लक्षात आलं नाही, उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणी का केली नाही, आता याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे असे स्थानिक शिवसैनिक मागणी करत आहेत। जर का पाहायला गेलं तर या आधी देखील अनेक अशा घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी या घटनेवरून ते स्थानिक शिवसैनिक आहेत ते कुठेतरी नाराज आणि आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणी का झाली नाही असा सवाल करत स्थानिक शिवसैनिकांनी देखील या प्रकरणाच्या चौकशीची आता मागणी केली आहे। ही मागणी पूर्ण होते का हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।